शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी शोले टाईप आंदोलन असो, मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांना अंगावर घेणं असो किंवा विधानसभेमध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना आपलं भाषण गाजवणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे तो नेता म्हणजेच बच्चू कडू। बच्चू कडू यांचा मतदारसंघ अमरावतीमध्ये अचलपूर। या अचलपूर मतदारसंघामध्ये सध्या 2024 ला नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमरावतीत अचलपूर मध्ये एखादा आंदोलन होतं आणि संबंध महाराष्ट्र त्याची दखल घेतो, कारण हे आंदोलनच मुळात वेगळ्या अँगलनी आणि वेगळ्या स्टाईलने केलेलं असतं। शेतकरी, दिव्यांग आणि कष्टकऱ्यांसाठी हे आंदोलन गाजलेलं दिसून येतं। हा मतदारसंघ आणि यामधला पक्ष म्हणजे प्रहार संघटनेचा जर विचार केला तर आमदार बच्चू कडू हे जवळपास 15 वर्ष या ठिकाणी आपली सत्ता राखून आहेतच। पूर्वी अपक्ष म्हणून आणि त्यानंतर प्रहार म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संघटना आहेच, थोड्याफार प्रमाणात त्याचं कामकाज ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालतेलं दिसून येतच। दिव्यांग, शेतकरी आणि तत्सम त्या संदर्भात केलेलं काम हे महाराष्ट्राला परिचित आहेच। 2019 साली बच्चू कडू आमदार झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यावेळेला एकनाथ शिंदेसोबत जाणारे अपक्ष आमदार हे बच्चू कडूच होते। एकंदरीत काय, बच्चू कडूंची भूमिका ही वेळोवेळी बदललेली दिसून येते। लोकसभेला नवनीत राणा यांचा पराभव करण्याचं ठरवलं आणि त्यांचा पराभव केला देखील। तसंच बच्चू कडू यांनी आपल्या सोबत राजू शेट्टी असतील, संभाजीराजे असतील, या सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन केलेला प्रयोग हा नवीन नाही। परिवर्तन महाशक्ती नावाचा हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला। पण येणाऱ्या काळामध्ये जागा वाटप असो किंवा आपले उमेदवार देत असताना लागणारी कसरत यासाठी बच्चू कडूंना महाराष्ट्रभर प्रवास करावा लागेल। त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांचं थोडं दुर्लक्ष होऊ शकतं आणि यामुळे अचलपूरमध्ये महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार जरी ठरला नसेल तरीही तो उमेदवार बच्चू कडूंना तगडी झुंज देऊ शकतो, अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहेच। परिवर्तन महाशक्ती या वेळेला जर चांगल्या जागा निवडून आल्या तर त्यांनी अनवेळेला पुढे सत्ता स्थापन करत असताना ते कोणासोबत जातील हे पाहावं लागेलच। एकंदरीत काय, बच्चू कडू जर तिसऱ्या आघाडी सोबत राहिले आणि त्यांचा या मतदारसंघावर आपला होल्ड कमी राहिला तर त्याचा परिणाम अमरावतीमध्ये इतर सर्व मतदारसंघामध्येही पडू शकतो आणि त्यामुळं प्रहारला तोटा सहन करावा लागू शकतो, अशी ही चर्चा आहे। तर तुम्हाला काय वाटतं की अचलपूरमध्ये पुन्हा एकदा बच्चू कडूच निवडून येतील का? महाराष्ट्रात बच्चू कडू आपली जादू चालवतील का? आणि महाविकास आघाडीकडून त्यांना तगडी झुंज कोण देऊ शकतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।